डार्क एडिशन जे आहे ना ते खूपच सगळ्यांच्या जवळचं होतं, कारण त्याची डिमांडच तशी होती आणि आपण रिस्पॉन्ससुद्धा त्याला चांगला दिलेला आहे. टाटा कंपनीच्या नेक्सॉन हॅरियर सफारी ऑफकोर्स डार्क एडिशनमध्ये अवेलेबल तर होताच, पण आता कंपनीने करमध्ये सुद्धा डार्क एडिशन लॉन्च केलेलं आहे आणि भन्नाट असा रिस्पॉन्स सगळ्यांकडनंच मिळतोय. आपण आज बोलणार आहे या डार्क एडिशनबद्दल. अकम्प्लिश प्लसच्या वरच हे एडिशन तुम्हाला आता मिळणार आहे. चला जाणून घेऊया काय काय मिळतं, काय नाही मिळत आणि काय आहे या व्हेरियंटमध्ये जे ऑफर करून दिलेलं आहे कंपनीने. तत्पूर्वी मराठी कारवर्ल्ड जर पहिल्यांदा आले आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कारवर्ल्डची वेबसाईटसुद्धा आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ बघायचे नसतील, वाचायला आवडतं तर नक्की जाऊन चेक करा. ब्लॉग जे आहेत ना आपल्या मराठमोळ्या मराठी भाषेतच आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करू. ओके, टाटाचा लोगो तुम्हाला अवेलेबल होऊन जातो. इथे क्रोम इन्सर्ट दिलेले आहे ब्लॅकमध्ये, जे हलकेसे चांगले दिसतात करसोबत आणि या 3D ग्रिलसोबत अजूनच चांगले दिसतात. फ्रंट पार्किंग सेन्सर, 360 डिग्री कॅमेरा, कारण टॉप ऑफ द व्हेरियंटच्या वरच हे डार्क एडिशन अवेलेबल होणार आहे. इथे तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्पचं सेक्शन, खाली फॉग लॅम्प बघू शकता आणि इथे तुम्हाला कनेक्टिंग लाईट दिलेले आहे जे साईडला DRLचं सुद्धा काम करतात. 19.5 लाखात ही गाडी जी आहे अकम्प्लिश प्लसच्या वर तुम्हाला अवेलेबल होणार आहे. डार्क एडिशनबद्दल आपण बोलतोय. साईड प्रोफाईलला आल्यानंतर तुम्हाला 18 इंची अलॉय व्हील अवेलेबल होऊन जातात आणि ही गुडियरचे टायर आहे 215/55 R18. इथे सुद्धा तुम्हाला हलकंसं गन मटेल फिनिशमध्ये अलॉय दिलेले आहे. करचं मास्कॉट तुम्ही बघू शकता, डार्क एडिशनचं बॅजिंग आणि 360 डिग्री कॅमेरा, म्हणजे एक कॅमेरा तुम्हाला इथे सुद्धा अवेलेबल होणार आहे. फ्लश डोअरचं ऑप्शन तुम्हाला इथे सुद्धा दिलेलं आहे. ओव्हरऑल ही कुपे SUV आहे. पहिले सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं, परत एकदा सांगतो, कुपे म्हणजे हा भाग निमुळता असतो, हाईट याची जास्त असतं, ग्राउंड क्लिअरन्स चांगलं असतं जे SUVचंच असतं, म्हणून कुपे. आणि दुसरं टेलगेट इथून ओपन होतं, त्याचं इथून ओपन होतं. ओके, साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा क्रोम वगैरे काही दिसत नाही. डार्क हलकंसं तुम्हाला क्रोम दिसून येईल जे तुमच्या व्हीलसोबतच अवेलेबल होतं. बाकी डायमेन्शन वगैरे सगळं तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. डार्क एडिशन एक असं इम्पॅक्टफुल टाटासाठी ठरलं, ज्याचा रिस्पॉन्स, ज्याला चांगली मागणी पण होती आणि जी डिमांड होती तसा सप्लायसुद्धा कंपनीने केलेला आहे. रिअरला आल्यानंतर कर्वचं बॅजिंग, टाटाचा लोगो, इथे डिफॉगर अवेलेबल होतं, शार्क फिन अँटिना. ही बॅटरी ड्रेन आउट असल्यामुळे मी तुम्हाला टेलगेट ओपन करू शकत नाही, पण 550 लिटरची बूट स्पेस, 2 पार्किंग सेन्सर दिलेले आहे आणि अशी दिसते ही डार्क एडिशन. आता येलो लाईटमध्ये जर तुम्ही बघितलं तर हा हलकासा कार्बन कलर दिसतो, एक्झॅक्टली डार्क कलर नाही आहे. ठीक आहे, चला बोलूया आता रिअर सीटबद्दल. रिअर सीट ओपन केली आणि इथे तुम्हाला सनशेड अवेलेबल होतात. इथे लेदर दिलेलं आहे आणि खूप प्रीमियम क्वालिटीचं आहे. इथे JBLचे स्पीकर मिळून जातात, ट्विटरसुद्धा दिलेले आहे. टॉप ऑफ द व्हेरियंटबद्दल बोलतोय त्यामुळे तुम्हाला लेदर सीट दिलेली आहे, ॲडजस्टेबल हेडरेस्ट, इथे आर्म रेस्ट, त्याच्यावर 2 कप होल्डर, आयसोपिक चाइल्ड सीट आणि कार्बन ब्लॅक कलरमध्येच तुम्हाला ह्या सीटसुद्धा दिलेल्या आहे. इथे 2.4 अँपिअर आणि 3 अँपिअरचं फास्ट चार्जिंगचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. प्रीमियम लेदर आहे. आत बसल्यानंतर तुम्हाला जो एक चांगला सुगंध येईल ना, त्याचासुद्धा फील नक्कीच येणार आहे. इथे तुम्हाला सनरूफसुद्धा अवेलेबल होऊन जातं. चला बोलू ड्रायव्हर सीटला बसून. इथे रिक्वेस्ट सेन्सर दिलेले आहे. की जर असेल तर तुम्ही निवांत बसू शकता, लॉक अनलॉक करायची गरज नाही आहे. 4 विंडोचे पॉवर कंट्रोल, हे सुद्धा ब्लॅकमध्ये दिलेलं आहे, पण हे पॅनो ब्लॅकमध्ये दिलेलं आहे. JBLचे स्पीकर तुम्हाला इथे मिळून जातात आणि ट्विटरसुद्धा 2 दिलेले आहे. हाईट ॲडजस्टमेंटचं फीचर, लंबर सपोर्टचं फीचर, 8 वे ॲडजस्टेबल इलेक्ट्रिकली सीट आणि व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला ह्या व्हेरियंटमध्ये अवेलेबल होऊन जाते. बाकी सगळ्या गोष्टी ज्या टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये अकम्प्लिशमध्ये मिळतात, म्हणजे स्टेअरिंग व्हील पण इथे ब्लॅक कलर दिलेला आहे. इथे इल्युमिनेटेड लोगो, इथे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे जे सुद्धा डिजिटल दिलेला आहे. 12 इंचचा टचस्क्रीन सिस्टीम जो 360 डिग्री कॅमेरासोबत आणि चांगल्या क्वालिटीसोबत, वायरलेस चार्जिंगच्या ऑप्शनसोबत आणि अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्लेच्या ऑप्शनसोबत सुद्धा अवेलेबल होतो. सगळं ब्लॅक कलर दिला आहे. डॅशबोर्ड फक्त हलकासा क्रोम सिल्वर कलरसारखं तुम्हाला ही मधली लाईन दिसून येईल. ठीक आहे, इथे सगळे पॅनल जे आहे ते टच पॅनलच दिलेले आहे. शिवाय फॅनच्या आणि AC कमी जास्त करायच्या, टेम्परेचर कमी जास्त करायच्या. खाली बघितलं तर 5 वोल्टचं नॉर्मल चार्जिंग सॉकेट दिलेलं आहे. इथे सिटी इकॉनॉमिक आणि स्पोर्ट्स मोड, इथे पार्क असिस्ट म्हणजे ऑटो होल्ड जो तुम्हाला मिळून जातो, इलेक्ट्रिकली हँड ब्रेक. इथे तुम्हाला चार्जिंग, फास्ट चार्जिंगचं ऑप्शनसुद्धा अवेलेबल होऊन जातं. इथे ग्लव बॉक्स, इथे आर्मरेस्ट आहे, यात थोडी जागा दिलेली आहे. इथे सनरूफचे कंट्रोल अवेलेबल होतात आणि ब्लॅक शेडमध्ये, ब्लॅक कलरमध्येच तुम्हाला इंटेरियरसुद्धा अवेलेबल होऊन जातं. बाकी सगळा कलर कार्बन ब्लॅकच कंपनीने ठेवलेला आहे. रिस्पॉन्स तसा मिळतो, गाडी विकल्या जाते, कंपनीची आपली डिमांड असते म्हणून कंपनी तसा सप्लाय पण करते. ऑटो डिमिंग IRVM,
SOS, बाकी इमर्जन्सी कॉलिंग, इथे कॅबिन लाईटचे कंट्रोल आणि सनरूफचे कंट्रोलसुद्धा अवेलेबल होतात. आता बोलू इंजिन स्पेसिफिकेशन, म्हणजे कुठल्या इंजिनमध्ये काय दिलेलं आहे, कुठल्या व्हेरियंटसोबत हे अवेलेबल होतं आणि पैसे किती मोजायला लागतील. अकम्प्लिश व्हेरियंटच्या वर म्हणजे टॉप ऑफ द व्हेरियंटला हे डार्क एडिशन आता अवेलेबल होणार आहे, जे 19.5 लाखाच्या प्राईस रेंजमध्ये मिळून जाईल. बेस्ट प्राईस तुम्हाला 95 भोसरीमध्ये अवेलेबल होतील. टॉप ऑफ द व्हेरियंट म्हणजे पेट्रोल, डिझेल आणि EVमध्ये सुद्धा हे डार्क एडिशन लॉन्च झालेलं आहे. डार्कची डिमांड असते, कंपनी देते आणि चांगलं विकल्यासुद्धा जातं. मला हे व्हेरियंट खूप पर्सनली आवडलेलं आहे, कारण कुपे SUV सोबत डार्क कसं दिसणार होतं हे आपण इमॅजिन पण नव्हतं केलं, पण गाडीनं खूपच चांगल्या पद्धतीची निघून आलेली आहे आणि सूटसुद्धा होतं डार्क एडिशन कर्वला. अकम्प्लिश प्लसच्या वर डिझेलमध्ये DCA, डार्क एडिशनमध्ये कर्व अकम्प्लिश प्लस ए, हायपरियॉन आणि डार्क DCAमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.